नका जाऊ तया गावा. जो नामधारक आहे, महादेवाच्या नामाचं चिंतन करतो, त्याच ठिकाणी यमदूत सांगतात की तुम्हा नाही तेथे सत्ता. कुठे? जेथे होय हरिकथा, जेथे होय शिवकथा, सदा घोष नामाचा, जिथे रात्रंदिवस नामाचं चिंतन चालतं तिथे जाण्याचा तुम्हाला अधिकार नाही. नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती, तिथे तुम्ही जाऊ सुद्धा नका. मग महाराज आम्हाला आता सांगा, कोणाला आणायचं आणि कोणाला नाही आणायचं. त्यावेळेला सांगितलं, जिव्हा न वक्ती भगवत गुणनामधेयम्, चेतश्च न स्मरति तश्चरणारविंदम्. ज्याची जिव्हा कधीच भगवान परमात्म्याचं चिंतन करत नाही त्याला घेऊन या. जो कधीच भगवान परमात्म्या समोर आपले हात जोडत नाही त्याला घेऊन या. या जगतामध्ये असे अनेक लोक आहेत महाराज, ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही. या जगतामध्ये देव नाही असे म्हणणारे कितीतरी लोक आपल्याला सापडतील. या जगतामध्ये धर्म अनेक आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, ईसाई, पण प्रत्येकच धर्मातले लोक आपल्या आपल्या भगवान परमात्म्याला निस्सीमपणे मानतात. रोजाचे उपवास या जगतातील सगळेच मुसलमान ठेवतात असं नाही, पण या जगतामध्ये अल्लाह नाही असा एकही मुसलमान तुम्हाला म्हणणारा भेटणार नाही. सगळेच उपवास करतात असं नाही, पण अल्लाह नाही असा एकही म्हणत नाही. पण देव नाही असं म्हणणारे आपल्या कर्माड्यातच आपल्याला पाहिजे तेवढे आपल्याला दाखवून देता येईल. आज लोक देवाला मानायला तयार नाही महाराज, नास्तिक स्वरूपाचे लोक झालेले आहेत. आज भगवंताचं अस्तित्व मानायला तयार नाही. बरं, तुम्हाला वाटतं का देव आहे? महिला मंडळ मागच्या आहे, दिसला का तुम्हाला? कधी दिसला? देव दिसण्याची वस्तूच नाही महाराज. तुकोबाराय गेले नव्हते का देव बघायला? देव पहावयासी गेलो, देवची होऊन ठेलो. देव बघण्याची वस्तू नाही. ज्याने ज्याने देवाला बघण्याचा प्रयत्न केला तो स्वतःच देव झाला, पण देव काही कोणाला दिसला नाही. सूर्याची प्रखर उष्णता आपल्या नेत्रांना झेपावत नाही महाराज. सूर्याकडे बघायला लागलं की डोळे आपोआप मिटून जातात. मग सूर्याला ज्या भगवान परमात्म्याने तेज दिलेला आहे तो भगवान परमात्मा किती प्रकाशमान असेल त्याला बघण्याची क्षमता आपल्या नेत्रामध्ये नाही. म्हणून भगवान परमात्मा आहे त्याच्यावरती विश्वास आपला असला पाहिजे. आज देव न मानणारे, जसं या ठिकाणी सगळे लोक आपण बसलेलो आहोत, आपण जर विचारलं वारा आहे का? वारा वारा आहे, दिसला आपल्याला, पण शरीराला जाणवला की नाही? तसा भगवान परमात्मा आहे, तो आपल्याला भक्तीतून जाणवतो, आपल्याला अनुभवातून जाणवतो. म्हणून भगवान परमात्म्याला माना जीवनामध्ये. त्याला जर आपण मानलं ना, लक्षात घ्या, बघा एक आजोबा होते, आपल्या नातवावर फार चांगले संस्कार त्यांनी केले. रोज सकाळी उठल्यानंतर भगवान परमात्म्याला नमस्कार करणे, घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार केला पाहिजे. 4 गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतात. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. आयुष्य प्राप्त होतं, विद्या प्राप्त होते, यश प्राप्त होतं आणि बल म्हणजे शक्ती जीवनामध्ये प्रदान होते. लक्षात घ्या. मोठ्या माणसांना नमस्कार केल्याच्या नंतर आजोबांनी शिकवलं, बाळा शाळेत जायचं असेल मोठ्यांना नमस्कार करत चल, तुळशीला नमस्कार करत चल, देवाला नमस्कार करत चल. रोज ना तू तसं करायचं महाराज. एक दिवस गुरुजींनी शाळेत शिकवलं, हे बघा मुलांनो, जी गोष्ट डोळ्यांनी दिसते ती आहे समजायची, जी दिसत नाही ती नाही समजायची. आपल्याला देव दिसलाच नाही तर आपण कसं समजायचं देव आहे म्हणून? या जगतामध्ये देव झालं मुलाच्या डोक्यातच बसलं. दुसऱ्या दिवशी मुलगा ज्यावेळेला शाळेत जायला निघाला ना, त्याने मोठ्या माणसांना नमस्कार केला, ना कपाळाला टिळा लावला, ना गळ्यात तुळशीची माळ, काहीच नाही. शाळेत जायला निघाला. आजोबा म्हटले, बाळा काही विसरतोयस का? म्हणे, नाही आजोबा, मी काही विसरत नाहीये.
अरे पण तू देवाला नमस्कार केला नाही म्हणे, आजोबा या जगातच देव नाही. कोणी सांगितलं तुला असं? कालच आमच्या गुरुजींनी शिकवलं, डोळ्याने जी वस्तू दिसते ती आहे समजायची, जी दिसत नाही ती नाही समजायची. देव दिसलाच नाही तर आपण कसं समजायचं देव आहे? आजोबांच्या प्रकार लक्षात आला. आजोबा म्हटले तू शाळेत जा. आजोबा पण गेले मागून. अनुभव मोठे आहे, आपल्या शिक्षणापेक्षा मोठ्या माणसांचे अनुभव मोठे आहे. ज्या वेळेला आजोबा त्या ठिकाणी शाळेमध्ये गेले, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होते आणि त्या ठिकाणी सन्मान केला आजोबांचा. आजोबा बरेच दिवसांनी आलात, या 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 बसा बसा बसा. आजोबा बसले त्या ठिकाणी. म्हणे काही नाही, तुमच्या मुलांना काही प्रश्न विचारावे असं मनामध्ये आलंय. म्हणे विचारा ना, फार हुशार विद्यार्थी आहे म्हटले. पहिला प्रश्न विचारला, मुलांना सांगा बरं आपण ज्या देशामध्ये राहतो या देशाचं नाव काय? सर्व मुलांनी एका स्वरात सांगितलं भारत. म्हणे बघा किती हुशार विद्यार्थी, आपण शिकवलंय म्हणे. म्हणे दुसरा प्रश्न आणखी विचारायचा आहे. त्यावेळेला प्रश्न विचारला आजोबांनी. म्हणे मुलांनो सांगा बरं, तुमच्या गुरुजीला अक्कल आहे का? सर्व मुलांनी आपापल्या मानाखाली घातल्या, कोणीच बोलायला तयार नाही. सगळ्यात मागच्या बाकावर एक विद्यार्थी बसला होता, त्याने मान हलवली आणि सांगितलं गुरुजी म्हटले मूर्खा, मला अक्कल नाही म्हणतोस? रोज शिक्षणाचे धडे मी तुम्हाला देतोय, एवढं तुम्हाला ज्ञान देतोय, मला अक्कल नाही म्हणतोस? मुलांनी दिलेलं उत्तर खरोखर ऐकण्यासारखं होतं. मुलगा म्हणाला गुरुजी कालच तर तुम्ही आम्हाला शिकवलं, डोळ्याने दिसतं ते आहे समजायचं, जे दिसत नाही ते नाही समजायचं. तुमची अक्कल मला कधी दिसलीच नाही तर मी कसं समजायचं तुम्हाला अक्कल आहे म्हणून? तसं भगवान परमात्म्याचं आहे महाराज. तुम्ही त्याला माना तरी पण तो आहेच, तुम्ही त्याचं अस्तित्व नाकारलं तरी पण भगवान परमात्मा आहे. कारण शिवाने सृष्टी या ठिकाणी निर्माण केली आहे. भगवान शिव सृष्टीचं मूळ आहे आणि त्या भगवान परमात्म्यावरती आपला विश्वास हा कायम असला पाहिजे. लक्षात घ्या, भगवान शिव या ठिकाणी अनेक प्रकारचं कल्याण आपल्या जीवनामध्ये करत असतात. ज्या वेळेला सांगितलं की नामधारक जो आहे त्याच्याकडे जायचं नाही, दोघांमध्ये वाद झाले होते. सर्वात शेवटी शिवदूत गेले आणि त्या देवराज ब्राह्मणाला त्या ठिकाणी शिवलोकामध्ये नेलं. ज्याने कुकर्म केले होते, वाईट कर्म केले होते, पाप ज्याने जीवनामध्ये केले होते, त्याला पण शिवस्वरूपाची प्राप्ती झाली. का? कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये येण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. अरे ज्याने जन्मोजन्मी देवाचं भजन केलं त्याला मरताना देव आठवेल की नाही गॅरंटी नाही. ज्याने उभायुष्य संसार नेटाने केला त्याला मरताना कुठे देव आठवणार आहे? लक्षात घ्या. म्हणून अंतकाळी भगवान परमात्म्याने आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला त्याचं स्मरण व्हावं असं जर वाटत असेल तर जीवनभर आपण त्याचं भजन केलं पाहिजे. अंतकाळी ईश्वर आपल्याला आठवावा. जसं एक कॅमेरामॅन असतो, लक्षात घ्या, तो तुम्हाला सांगत असतो मान डावीकडे वळवा, थोडं स्माईल करा, थोडं उजवीकडे बघा, डोळे मोठे करा, सांगत असतो ना. आणि तो सांगत असताना एकसारखं बघायला लावतो आणि तो क्लिक करणार एवढ्यात आपले डोळे. मग त्याला म्हणतो आपण फोटो दाखवा बरं कसा निघाला, आणि फोटो डोळे बंद. मग त्याच्यावर आपण ओरडतो मूर्खा फोटो कसा काढला, डोळे बंद निघाले. तो म्हणतो माझा काही दोष नाही, मी ज्या वेळेला क्लिक केलं तेव्हा तुम्ही डोळे बंद केले. तसा तो कॅमेरामॅन भगवान शिव वरती बसलेला आहे, तो कॅमेरा घेऊन तयारच असतो शेवटी अंतकाळाला. ज्या वेळेला अंतकाळाला अनंत यातना शरीरामध्ये होतात त्यावेळेला आपल्याला संसार आठवतो, आपल्याला देव आठवत नाही. आणि जे शेवटी आठवतं, काही लोक झोपेतून उठल्या उठल्या कुत्र्याला घेऊन फिरायला निघतात. पूर्वी माणसांचं जमायचं, आता माणसाचं माणसाशी जमत नाही, आता जनावराची संगती करावी लागते. सकाळी सकाळी कुत्र्याला घेऊन, पण प्रश्न असा पडतो कुत्र याला घेऊन फिरतोय की हा कुत्र्याला घेऊन फिरतोय. पूर्वी लोकांच्या घरी जायचं तर शुभ लाभ असं लिहिलेलं असायचं दरवाजावरती. शुभ लाभची जागा काही वर्षांनी सुस्वागतमने घेतली, सुस्वागतमची जागा काही वर्षांनी वेलकमने घेतली. आता वेलकम पण नसतं घरावरती, घराच्या दरवाजावरती बाहेर लिहिलेलं असतं गेटवरती कुत्र्यापासून सावधान. म्हणजे घरात कोण राहतं हे आपणच समजून घ्यायचं.
संस्कृती बदलत चाललेली आहे महाराज, परंतु आपल्या संतांनी केलेले संस्कार मात्र बदललेले नाही. भारत असा महान देश आहे. मी नेहमी सांगत असते, या जगाच्या पाठीवर पैशाने श्रीमंत असणारे अनेक देश तुम्हाला बघायला मिळतील, पण ज्या देशामध्ये संस्काराची श्रीमंती आहे तो देश आपला आहे. त्या देशाचं नाव आहे भारत, ज्या देशात संस्काराची श्रीमंती आहे. लक्षात घ्या, संस्काराची श्रीमंती आहे. भा म्हणजे ज्ञान, रथ म्हणजे आसक्त होणे. जो ज्ञानात आसक्त आहे त्याचं नाव आहे भारत.